हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी संध्या सोनावळे. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. इथे आता माझं दुपारचं रुटीन चालू झालेलं आहे. इथे मी ते जेवण करते आणि कुकर लावत होती. ते भात वगैरे असं धुवून ठेवत होती आणि जे गावावरून मी आणलेले सगळे मसाले होते ना, ते सगळे ना मी एका डब्यात भरून ठेवत होती. सगळं खाली करत होती, कारण की मसाले ठेवलेले मी नंतर साईडला, कारण की सगळ्या बरण्या वगैरे जे होते ना ते घासायचे होते, त्यामुळे मी एका साईडला ठेवलेले. आणि आत्ता मी सगळं वेळ होता तर धुतलेल्या बरण्या मी उन्हात सुकून घेतल्या सगळ्या. आणि इथे सगळे जे मसाले आणले होते ना ते आता मी सगळे भरून ठेवत आहे. इथे हळद, तिखट, गरम मसाला, धना पावडर वगैरे सगळे होते ना, त्यात एक एक भरून ठेवत होते सगळ्या डब्यात. म्हणजे जे वापरायला पाहिजे होती जवळ म्हणून ती काचेच्या बरणीत ठेवलेली आणि एक डब्बा भरून ठेवलेला इथे वरतीच. असं मला वर्षभर हे मसाले पुरतात. आणि मी ते वालसुद्धा आणलेले गावावरून, अर्धे डीमार्टमधून आणलेले आणि अर्धा गावावरून आईने दिलेले. असे दोन्ही पण होते. मी दोन्ही एकत्र करून ठेवले. ते 2 पाकिट आणलेली डीमार्टमधून, त्यातला एक संपलासुद्धा. आणि आज आम्ही वालाचीच भाजी करणार होतो, कारण की आज आम्हाला वालाची भाजी खायची होती. त्यामुळे मी रात्रीच भिजत टाकले होते वाल आणि आता सोलायचं होतं. आणि कुकरसुद्धा लावलेला मी, एकीकडे कुकर लावलेला आणि एकीकडे आता मी वाल सोलायला घेणार आहे तिथे, कारण की दुपारच्या भाजीला वालाची भाजी होती आणि मिस्टर गेलेले भाजी आणायला आणि मुली झोपलेल्या होत्या आणि माझं इथं वाल सोलायचं चाललेलं. इथे सगळं जेवण वगैरे बनवून झालं होतं. आधी छोट्या मुलीला भरून घेतलं, तिला भात डाळ आणि थोडीशी भाजी घेतली होती. ते आता तिखट खायला शिकले, त्यामुळे थोडीशी भाजी घेतली आणि तिला भरवत होती. इथे आमचं सगळं जेवण वगैरे झालेलं आणि माझी आता भांडी चाललेली, कारण की संध्याकाळी डीमार्टला जायचं होतं. त्यामुळे भराभरा आवरून घेत होती. थोडा वेळ आराम केला आणि मग नंतर संध्याकाळी निघणार आहोत 6 वाजेपर्यंत डीमार्टला. इथे आता मी डीमार्टमध्ये पोचलो होतो. हा नवीनच झाला आहे डीमार्ट मॉलमध्ये. ह्याच्या आधी आम्ही आले नंतर बघूनच गेलो होतो. आणि आता मी थोडी शॉपिंग करायला आलो. माझे डबे वगैरे घ्यायचे होते. पीठ आणलं होतं ना गावावरून, ते तसंच ठेवलं होतं, कारण की डबे नव्हते ना, म्हणून संडेला म्हटल्याला सुट्ट्या असते तर म्हटलं आपण जाऊन येऊ डीमार्टमध्ये. त्यामुळे गेलेलो डीमार्टमध्ये. इथे आम्ही थांबलेलो, कारण की मिस्टर गाडी पार्किंगला लावायला गेले होते. त्यामुळे आम्ही थांबलेलो तिथं थोडा वेळ आणि आतमध्ये गेलो. खूप मोठा आहे इथे, हा नवीन झाल्यात आणि खूप गर्दी असते. इतकी प्रचंड प्रमाणात गर्दी होती आणि संडे होता ना, त्यामुळे जास्तच गर्दी होती इथे. इथे आमचं चाललेलं सामान बघावं काय घ्यायचं. मुलीने बिस्किटं वगैरे घेतलेली, निशूला डब्याला वगैरे लागतात ना बिस्किटं, असं ते घेतले. तिला इथं पेन वगैरे घ्यायचे होते ते घेतले आम्ही. इथे जे सामान घ्यायला आलेले ते घेतलं एकदम लेटला आणि जे नको आहे तेच आधी आम्ही इथे बघत होतो.
कारण की डीमार्टला आल्यावर असंच होतं, जे नाही घ्यायचं नाही ते पण आपण इथं घेतच बसतो. आणि इथे मी आमचं निशू घ्यायचं चाललेलं इकडे, आणि मी इथे थांबलेलो आम्ही निशू, कारण की निशू आणि तिचे पप्पा दोघं पण चप्पल बघत होते. एक ते सियासाठी बघत होते आणि निशू तिच्यासाठी बघत होती. आणि इकडे बॅगा बघत होतो आम्ही, कारण की निशूला पण अशी रोजच्याला वापरायला एक चप्पल पाहिजे होती आणि त्यांनासुद्धा पाहिजे होते. त्यामुळे ते दोघं पण चप्पल बघत होते तिकडे, आणि मी आणि से एका साईडला थांबलेलो आम्ही. बाबा येतात इकडेच या. इथे सगळं आमचं सामान घेऊन झालं होतं आणि आम्ही येऊन बाहेर थांबलेलो, कारण की मिस्टर गाडी आणायला गेले होते तिकडे पार्किंगला लावलेलं तिकडे. आणि इथे आम्ही तिघे पण इथे अशा उभ्याच होतो. आणि सियाला बसायचं होतं, तिला जमत नव्हतं वरती बसायला, म्हणून निशूने तिला बसवलं तिकडे. आणि मग मिस्टर गाडी घेऊन आले तिकडून. आणि मग जे सामान आणलं होतं ना ते मग ते डिक्कीत टाकायचं होतं. ते आता मी हळूहळू सगळं सामान डिक्कीत टाकत होती, जे काय घेतलं होतं तेवढं सामान. पिशवी एकच घेतली होती आणि ते डब्बे घेतले होते ना, त्या डब्यात सगळं आम्ही सामान टाकलेलं. आणि एक झाडूसुद्धा घेतलेली, माझी झाडू खराब झाली होती. आता ही एक नवीनच प्रकारची झाडू आले, आता एकदा ट्राय करते कशा वापरता येते ना, बघूया तिची एकदा. त्यांनी मला एकदम ट्राय करून दाखवली कशी आहे ती. त्यानंतर आम्ही घेतली ही झाडू, एकदा यूज करेल घरी आणि मग बघेल. इकडे इकडे बसा. इथे आम्ही ना बीटा प्लाझामध्ये आलेलो. इथे पाणीपुरीचं दुकान छान आहे. ते टिक्की चाट पण खूप छान भेटते आणि जिलेबी पण भेटते इथे ह्या दुकानात, आणि एकदम भारी भेटते. आम्ही इथंच खायला येतो, भूक लागली होती ना आम्हाला, मग आम्ही इथे खायला आलो. पार्सल घेतलेलं गाडीमध्ये खाण्यासाठी. इथे निशूने चाट घेतलेला आणि आम्ही मोमोज घेतले होते. आम्ही मोमोज घेतले, जिलेबी घेतले आणि निशूनी टिक्की घेतले, चाट घेतलाय, चाट टिक्की चाट. आणि आम्ही हे घेतलंय आणि आता गाडीत जाऊन खाणार. इथे आम्ही घरी आलो होतो आणि तुम्हाला दाखवतो काय काय सामान आणलं आहे ते. हे 2 डबे आणलेले आम्ही मोठे असे, आणि 200 रुपयाला भेटलेले डबे. छान आहेत असे, पॅकिंगवाले आहेत, असे उचलायचे पण आहेत, आपण डायरेक्ट असं उचलू पण शकतो. त्यातच आम्ही सगळं सामान टाकलेलं, चपला वगैरे आणलेल्या त्या चप्पले. आणि ही झाडू घेतलेली, ही झाडू खूप छान आहे, आम्ही ट्राय करून बघितली. आणि मी एक पर्स घेतली, माझी पर्स खराब झालेली, एक पर्स घेतली. असं सगळं छोटं छोटं सामान, पेन वगैरे, मुलींना बिस्किटं, असं सगळं सामान घेऊन आलं होतं. आणि कपडे पण आणलेले, म्हणजे घरच्याला रोजच्याला वापरायला पॅन्टी वगैरे, सियाला टॉप, निशूला, अशा ज्यांना पाहिजे होतं ना त्यांनी चॉईस करून घेतले होते. हा नवीनच बिस्किट आला आहे आता ओरिओचा, खूप छान आहे, त्यांना डब्याला लागतात ना म्हणून ते घेऊन आले होते ते. आणि एवढं सामान आम्ही घेऊन आलो होतो. आणि रात्री खूप उशीर झालेला, आम्ही 9, 9:30ला घरी आलो होतं. त्यानंतर आम्हाला जेवणसुद्धा करायचं होतं. मग त्यानंतर मी जेवण केलेलं, भात वगैरे घालायचं होतं, भाजी होती, भात घालायचं होतं आणि चपात्या करायच्या होत्या, ते मी घातलेलं होतं. आणि इकडे तुम्हाला मी सामान दाखवते काय काय आणलं आहे ते. आणि इकडे पॅक करून ठेवला होता आणि निशू तिच्या बाबांना दाखवायला जात होती. आणि झाडू खूप छान आहे, ती आपल्याकडे आहे की नाही माहीत नाही, पण इकडे अशी झाडू आले, ही ह्याची अशी नायलॉनची आहे आणि पूर्ण घाण निघते व्यवस्थित. आम्हाला त्यांनी खूप ट्राय करून दाखवली कशी झाडू आहे ती. आम्ही पण घरी आल्यावर ट्राय केली काय आहे, कसं आहे ती झाडू ती. आणि जर तुम्हाला माझा हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा, आणि कमेंटसुद्धा करा, आणि तुमच्या मैत्रिणींना शेअर करा, आणि पूर्ण ब्लॉग बघत जा. आणि मी नेक्स्ट ब्लॉग कुठला बनवू हे पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला काय बघायला आवडेल ना ते सांगा, म्हणजे मी त्या ह्याच्यावर तुम्हाला मी ब्लॉग करेल. बाय.